नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाइट पिप्स. सध्या आपण बघायला लागलोय मॉर्निंगची स्ट्रॅटेजी. रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहेत, पण ऑगस्ट महिन्यात थोडंसं आपण अडखळलोय. पण बघूया नेमका ऑगस्ट महिन्यामध्ये काय व्हायला लागले, आपण कशा पद्धतीने क्लोज करणार आहे आणि आपली या ठिकाणी मेंटॅलिटी कशी असणार आहे आणि आपण ही स्ट्रॅटेजी कशी कंटिन्यू करणार आहे आणि याच्या बाबतीत नेमकं काय डिसिजन घेणार आहोत आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये नक्की बघूया. ओके, 18 ऑगस्टपासून बघूया ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात काय झाले. ओके, या ठिकाणी सेल होता आपला. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ही कॅन्डल ओके ठीक आहे, ही ज्या वेळेला 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली त्याच्यानंतर आपण सेल घेणार होतो. ओके, त्याच्यानंतर आपला नॉर्मल एस एल हा 55 पिपच्या आसपास होता. मी इथं कन्सिडर करताना 60 पिप्स करतो. ओके, वरचं 5-10 जे असणार आहे ते इकडं तिकडं ॲडजस्ट होत जाते. ओके, बऱ्याच ठिकाणी आपण मोठा एस एल घेतोय त्यामध्ये. ओके, 19 ऑगस्टला बघूया पुन्हा आपल्याला या ठिकाणी ट्रॅप केलेला असेल, पण आय थिंक पहिलं टार्गेट डन झालेलं होतं आपलं. ओके, या ठिकाणी पहिलं टार्गेट डन झालेलं होतं 19 ऑगस्टला 50 पिप्स टीपी डन. ओके, जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ही जी कॅन्डल आहे आपल्या दुसऱ्या कॅन्डलला आपण सेल घेतो. या ठिकाणी जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर मी 19 ऑगस्टचा विषय 5 मिनिटाची कॅन्डल ओपन करतो आणि 5 मिनिटाच्या कॅन्डलला तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो, कारण मला हे माहीत होतं म्हणून मी तुम्हाला दाखवतोय. ओके, 5 ऑगस्टला जाऊ, सॉरी 19 ऑगस्टला जाऊ आणि 5 मिनिटाची कॅन्डल बघू. ओके, पहिल्यांदा मार्केटनं काय केलं आहे, हा लो लावलेला आहे, त्याच्यानंतर मार्केटनं वरती घेतलं आहे, त्याच्यामुळे आपला इथं या ठिकाणी 15 मिनिटामध्ये आपलं पहिला टार्गेट डन झालं आहे, त्याच्यानंतर मार्केट हे वरती गेलेलं आहे. सो सिम्पली तुम्हाला फक्त ट्रान्सपरन्सी मेंटेन करण्यासाठी पुन्हा एकदा मी तुम्हाला याच्या डिटेलमध्ये जाऊन हे मुद्दाम सांगितलेलं आहे. ओके, 20 ऑगस्टला जाऊ आपण. 20 ऑगस्टला नेमकं काय झालं एकदा चेक करू. ओके, या ठिकाणी पुन्हा आपल्याला मार्केटने ट्रॅप केलेला आहे, एक छोटीशी ग्रीन कॅन्डल दाखवून आपल्याला बाईंगला बसून पुन्हा मार्केटनं आपलं काम केलेलं आहे. ओके, ह्याच्या क्लोजिंगला आपली बाय असता सिम्पल फक्त 10 पिपच्या आतच एस एल होता. मी कन्सिडर करताना 10 पिप एक्स्ट्रा करतोय, सो 20 पिप्स टीपी सॉरी एस एल हिट. ओके, 21 ऑगस्टला बघू काय होते. पुन्हा या ठिकाणी मार्केटनं आपल्याला टार्गेट दिले का एस एल एकदा चेक करू. ओके, या ठिकाणी आपला एस एल तरी उडलेला नाही आहे, सो सिम्पली आपल्याला दोन्ही टार्गेट डन झालेले बघायला मिळतात. दुसरी कॅन्डल रेड होती. जर तुम्हाला डाऊट असेल तर पुन्हा मी झूम करून दाखवतो. कॅन्डलचा कलर हा रेड आहे. ओके, वरती 10 पिपपेक्षा पण जास्त 10 पिपपेक्षा कमी गेलेला होता, त्याच्यामुळे आपला एस एल उडलेला नव्हता. सो 21 ऑगस्टला आपल्याला 100 पिप्स टीपी डन. ओके, 22 ऑगस्टला जाऊ. 22 ऑगस्टला नेमकं काय झालं एकदा चेक करू. सॉरी 22 ऑगस्टच आपण आता चेक केलं आहे, 21 ऑगस्ट चेक करू. ओके, $100 पिप्स टीपी डन. आणि या ठिकाणी आपला कितीचा एस एल उडला 21 तारखेला, हा नॉर्मल 20 पिपच्या आसपास होता. हा आपण कन्सिडर करताना काय करूया, 30 पिपच्या आसपास एस एल कन्सिडर. सॉरी आपण एक दिवस कुठेतरी स्किप केला, एकच मिनटं. ओके, हा या ठिकाणी आपला 20 पिपच्या आसपास, या ठिकाणी 20ला पण 20 पिपच्या आसपास आपला एस एल गेला होता. हा बरोबर आहे, करेक्ट आहे. आणि या ठिकाणी सुद्धा आपला आरामात 20 पिपच्या आसपास एस एल हिट झालेला होता. ओके, सो 20 पिप्स एस एल हिट. आता आपण ऑल ओव्हर बघू. टोटल ट्रेड्स 5 टीपी डन, 2 एस एल हिट, 3. ओके, सो
या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करूया. -60 + 50 -20 -20 + 100. ओके, ऑल ओव्हर आपण फक्त 50 पिप्सच्या प्रॉफिटमध्ये आहोत. ओके, सो जर्नल आपण मेंटेन करू. ऑगस्ट 3rd वीक, $50 पिप्स प्रॉफिट. ओके, आत्तापर्यंत जर बघितलं तर आपण ऑल ओव्हर ऑगस्ट महिन्यामध्ये प्रॉफिटमध्ये आहोत. पण शेवटचा आठवडा क्रुशियल ठरणार आहे. शेवटचा आठवडा आपल्याला मार्केटची दिशा म्हणजे ह्या स्ट्रॅटेजीची दिशा सांगणार आहे की आपण ऑल ओव्हर प्रॉफिटमध्ये राहणार आहे की लॉसमध्ये राहणार आहे. ओके, सो पुढचा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे, कारण जर लॉसमध्ये राहणार असेल तर आपण ह्या स्ट्रॅटेजीवरती काही डिसिजन्स घेऊ शकतो. सो पुढचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.